तर बाळांनो, आज आपण डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा इयत्ता 9वीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून घेणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये पण 20-20 प्रश्न सोडून घेतलेले आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये पण 20 प्रश्न सोडून घेणार आहोत. मी याची एक चेक प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनलवर. तिथून तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता व अभ्यास करू शकता. चला आपण आता वेळ न वाया घालवता क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील संयोगाची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी करा. तर CO2 आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे, H2O आणि NaOH आहे. तर पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. तर कसं होईल, H2O, NaOH, CO2 आणि मॅग्नेशियम क्लोराईड अशा प्रकारे त्याचं चढत्या क्रमाने मांडणी होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सोडियम फॉस्फेट मधील मूलकांचा योग्य पर्याय ओळखायचा आहे तुम्हाला. तर सोडियम प्लस पोटॅशियम ऑक्साइड 4, सोडियम प्लस पोटॅशियम ऑक्साइड 4, Na2 प्लस PO4 3 आणि Na प्लस PO4 3 मायनस. तर पर्याय क्रमांक डी हा बरोबर उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील दिलेल्या हवेतील वायूच्या त्यांच्या उत्कलनानुसार उतरता क्रम ओळखा. आता उतरता क्रम ओळखायचा आहे आपल्याला. तो पर्याय क्रमांक बी जो आहे, CO2, ऑक्सिजन, आर्गॉन आणि नायट्रोजन हा त्याचा उतरता क्रम झालेला आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. ब्रोमीन आयनामध्ये ब्रोमीन मायनस एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? कोण सांगताय बरं? तर 36 इलेक्ट्रॉन असतात. बरोबर. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. अमोनियम सल्फेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, सी. रेणुसूत्र NH42SO4 आहे. आम्लधर्मी मूलक NH4+ आहे. संयुगाचा प्रकार हा आम्लधर्मी क्षार, उपयोग हा खत म्हणून आहे. पुढचा 46 नंबरचा प्रश्न बघू आपण. पाण्यातील विचरणानुसार पुढीलपैकी वेगळा घटक ओळखायचा आहे तुम्हाला. तर सी हा SC+OH हा वेगळा घटक आहे. बाकीचा H2SO4 आहे, ऍसिड आहे. NaOH हे बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि KOH हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे पण बेस आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 2 लिटर द्रावणात 60 ग्रॅम NaOH विरघळले असल्यास त्या द्रावणाची रेणुता खालीलपैकी कोणती? 1.5 मिलीमोलर, 1 मोलर आणि 2 मोलर. तर कोणता बरोबर पर्याय आहे आपला? कोण सांगताय? तर पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. 0.75 मोलर होणार. ते किती होणार? 0.75. कारण 1 मोलर बनवण्यासाठी तुम्हाला 40 ग्रॅम घ्यायचं 1 लिटरला. तर इथं 60 ग्रॅम घेतलंय तुम्ही 2 लिटरला, तर 0.75 मिलीमोलर झालं. ते मोलर झालं. हे मोलर कळलं तुम्हाला? पुढचा प्रश्न 48. खालील पैकी कोणती आम्ले कक्ष तापमानाला स्थायी अवस्थेत असतात? पर्याय दिलेत. कार्बोनिक आम्ल, सल्फामिक आम्ल, बोरिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल. तर बी पर्याय जो आहे तो बरोबर आहे. सेकंड, थर्ड आणि फिफ्थ. सल्फामिक आम्ल, बोरिक आम्ल आणि ऑक्झॅलिक आम्ल हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 49 नंबरचा. दिलेल्या रासायनिक समीकरणाशी संबंधित खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? CaOH2 दिलाय, प्लस 2HNO3 दिला. तर रिएक्शन दिलेली इथं. तर काय भेटलं आपल्याला प्रोडक्ट? कॅल्शियम नायट्रेट भेटलंय आणि प्लस 2H2O पाणी पण भेटलंय. बरं का? तर पर्याय क्रमांक इथं ए हा बरोबर आहे. ए मध्ये पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे. हे संतुलित रासायनिक समीकरण आहे. आणि तिसरं CONO3 च्या जलीय द्रावणाचा सामू pH हा 7 आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे अपरूपता गुणधर्मानुसार. गंधके, फॉस्फरस आहे, क्लोरीन आहे आणि कार्बन आहे. तर क्लोरीन हा वेगळा आहे. कार्बन, फॉस्फरस, गंधक हे एका गटात येतात आणि क्लोरीन हा त्यांच्या गटात येत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालील सहसंबंध पूर्ण करा.
स्मिथ सोनाइड, झिंक कार्बोनेट आहे, डॅश डॅश CaCO3. तर इथं कॅलामाइन, कॅल्साइडिन आणि ट्रायोलाइट. अजून काय? कार्नालाइट. तर बरोबर पर्याय आपला बी आहे, म्हणजे कॅलासाइडिन इथं येईल. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची नाहीत? हवेची, आता मी डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पहिलं आणि चौथं विधान चुकीचे नाही. ते हवेची घनता कार्बन डायऑक्साईडच्या घनतेपेक्षा कमी असते, बरोबर आहे. आणि दुसरं आहे पाण्याची घनता द्रवरूप मिथेनच्या घनतेपेक्षा जास्त असते, तर हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 53 नंबरचा. खालीलपैकी रासायनिक समीकरण संतुलित होण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. रासायनिक रिॲक्शन दिलेली आहे 2. पोटॅश परत प्लस H2SO4, तर Na2SO4 प्लस Q प्लस 2CO2. दुसरा आहे CaCO3 प्लस R, तर काय भेटणार? सल्फेट प्लस H2O प्लस CO2. तर बरोबरचं उत्तर डी आहे. इथं पर्याय दिलेले आहे तुम्हाला, तर हे त्याचं बरोबर उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न बघू आपण. मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या CO2 चे प्रमाण खूप कमी असते, याचे योग्य कारण पुढीलपैकी कोणते? इथं पर्याय आता वाचतो मी. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेत असतो. मिथेन हा रंगहीन वायू आहे. पुढचा आहे मिथेन हा अतिशय ज्वालाग्राही आहे. मिथेन हा सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन आहे. तर बरोबर उत्तर आहे मिथेन हा सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन आहे. आता पुढचा आपण प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये त्यांच्या संयुगाच्या रूपात समुद्रामध्ये कमी प्रमाणात आढळतात? तर पोटॅशियम हा कमी प्रमाणात आढळतो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते कोणते खाद्य रंग नैसर्गिक आहेत? बिटानिन, अँथोसायनिन, बीटा कॅरोटीन, इंडिगो कार्माइन. तर बरोबर उत्तर आहे सी, विटामिन, अँथोसायनिन आणि बीटा कॅरोटीन. तर पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. पुढचं 57 प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची. पॉलिसायथेमिया फॉस्फरस आहे 32, हाडांचा कर्करोग रेडियम 223, ट्यूमर ओळखणे कोबाल्ट 60, HID क्रिप्टॉन 82. तर करेक्ट आन्सर डी आहे HID क्रिप्टॉन 82. चुकीची जोडी ही आहे, बाकीच्या बरोबर आहे. 58 नंबरचा प्रश्न. खालील दिलेल्या किरणोत्सारी विघटन अभिक्रियेची निरीक्षण करा, त्यावरून XYMON च्या किमती काढा. तर याचं बरोबर उत्तर सी आहे. X ची किंमत 206 आहे, Y ची 86 आहे आणि M ची 206 आणि N ची 89 आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. बाजूची आकृती दुष्पेन पाण्याचे सुपेन पाण्यात रूपांतर करण्यासाठी परम्युटेट पद्धती आहे. आकृतीचे निरीक्षण करून PQRS करिता योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. तर बघा बरं का, इथं P, इथं Q, R आणि S बारीक रेब. तर कोणता पर्याय बरोबर येईल ते बघायचं आपल्याला. तर पर्याय क्रमांक बी जो आहे P सुपेन पाणी. दुसरं दुष्पेन पाणी कुठून बाहेर पडतंय? Q तिथून आतमध्ये टाकतोय. R सोडियम क्लोराईड आहे, तिथून आतमध्ये टाकला आणि जिओलाइट यस आहे. कळलं तुम्हाला? ते आकृतीत बघून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पुढचा प्रश्न बघूया आपण आता 60 नंबरचा. इप्सम सॉल्ट मध्ये पाण्याच्या रेणूंची संख्या किती असते बरं? तर 7 असते. किती? 7. हे पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न. निवडुंग या वनस्पतीत खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळतात? पहिला आहे खोडात पाणी अन्न साठवून ठेवणे व प्रकाश संश्लेषण करणे, तर हे बरोबर आहे. अजून काय आहे? पाणी टोकदार व निमुळती असतात, चुकीचं. या वनस्पतीमध्ये पानाद्वारे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, चुकीचं.
हिरवी मांसल वनस्पती आहे, बरोबर. तर सी हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यातले हे 2 पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पोत्यात धान्य भरल्यावर ते टिकवण्यासाठी कोणत्या कीटकनाशकाचा फवारा पोत्यावर मारतात? चला आपण पर्याय बघूया आता. पर्याय आहे ॲल्युमिनियम फॉस्फाईड, मॅलेथिओन, नायट्राइट आणि सोडियम बेन्झाईड. तर काय वापरतो आपण? मॅलेथिओन याचा स्प्रे करतो आपण पोत्यावर कीटकनाशकाचा. पुढचा प्रश्न आहे, स्वादुपिंड या ग्रंथीमध्ये न आढळणारे पाचक रस कोणते? पित्तरस, ट्रिप्सिन, लायपेज आणि म्युकस. तर कोणता आहे? उत्तर डी 1 आणि 4. पित्तरस आणि म्युकस हे स्वादुपिंड ग्रंथीमध्ये न आढळणारे पाचक रस आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. चेता व स्नायू कार्याचे नियंत्रण कोणते रक्तद्रव्य ठेवते? तर इथं पर्याय दिलेत अल्ब्युमिन, असेंद्रिय आयने, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन. तर बी असेंद्रिय आयने हे रक्तद्रव्य ठेवते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. सेस्मोमीटर, ट्रिपमीटर, स्ट्रेन मीटर आणि टिल्ट मीटर. तर सेस्मोमीटर हा वेगळा घटक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून PQRS चा अचूक क्रम ठरवा. इथं P आहे, इथं S आहे, इथं R आहे, इथं Q आहे. आपण आता पर्यायी क्रम ठरवूया. बरोबर उत्तर बी आहे. P हा आतील आवरण आहे, Q हा बाह्यवरण आहे आणि R हा तंतुकणिकेतील द्रव आहे आणि S हा सशिका आहे. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पेशी भित्तिकेमध्ये आवश्यकतेनुसार खालीलपैकी बहुवारिकांची कोणती जोडी तयार होते? सेल्युलोज व सुबेरिन, पेक्टिन व क्युटिन, पेक्टिन व लिग्रीन, सुबेरिन व क्युटिन. तर सुबेरिन व क्युटिन ही जोडी तयार होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अचूक जोड्या ओळखा. यू हिरवा बिटालिन्स, व्ही निळा कॅरोटीन, डब्ल्यू पिवळा झॅन्थोफिल, एक्स जांभळा अँथोसायनिन, वाय गडद गुलबक्षी कॅरोटीन आणि झेड लाल अँथ्रासायनिन. तर बरोबरची जोडी फक्त एक्स जांभळा अँथोसायनिन आणि डब्ल्यू आहे पिवळा झॅन्थोफिल. ए हा पर्याय बरोबर आहे. पुढचं, इथं तुम्हाला परत रिॲक्शन दिलेली आहे C6H12O6 प्लस 6O2. तर काय तयार होईल? 6CO2 प्लस 6H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होईल. ऊर्जा 38 ATP. हे समीकरण कोणत्या पेशी श्वसना संबंधित आहे? नाकावाटे हवा आत घेतली जाते. शरीरातील सर्व पेशी व रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंची देवाणघेवाण रक्त शरीरातील CO2 फुफ्फुसाकडे पोहोचवते आणि पेशीतील ग्लुकोज सारखे विद्राव्य घटकामध्ये मंद ज्वलन. तर काय होतं? पेशीतील ग्लुकोज सारखे विद्राव्य घटकामध्ये मंद ज्वलन होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड हे आभासी स्वरूपाचे आहे? केळी पर्याय दिलेले आहे, केळी आहे, बांबू, कांदा आणि गहू. तर केळी हे आभासी स्वरूपाचे आहे खोड. पुढचा प्रश्न आहे 71 नंबरचा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य कवकाचे नाही? हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात. पुढचा आहे, कवकांचे तंतू पदार्थात खोलवर शिरून पोषण व प्रजनन करतात. कवकामध्ये लैंगिक प्रजनन होते आणि लाकडी वस्तू खराब होत करतात. तर सी हे बरोबर उत्तर आहे. कवकामध्ये लैंगिक प्रजनन होते. 72. दिलेल्या गुणसूत्रांच्या आकृतीचे निरीक्षण करून XYZW चा अचूक क्रम ओळखायचा आहे. तर अचूक क्रम आहे आपल्याकडे डी एक्स मध्यकेंद्री, वाय उपमध्यकेंद्री, झेड अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री डब्ल्यू. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 73 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीने दररोज फॉलिक ऍसिडची एक गोळी सेवन करावी? वर्णखिनता,
मंगोलिकता, सिकल सेल ॲनेमिया, टर्नर सिंड्रोम. तर सिकल सेल ॲनेमिया असल्यावर रोज एक फॉलिक ॲसिडची एक गोळी घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 74 नंबरचा. लेबरची अनुवांशिक चेताविकृती हे खालीलपैकी कोणत्या विकृतीचे उदाहरण आहे? बहुघटकी विकृती, तंतुकणकीय विकृती, एकजनुकीय विकृती आणि गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणाऱ्या विकृती. तर तंतुकणकीय विकृती हे पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अजैविक कार्बन अणूचे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते? तर श्वसन व प्रकाश संश्लेषणद्वारे होते. अशा प्रकारे आपण 35 प्रश्न सोडून घेतलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न आपण सोडून घेऊ. हे डॉक्टर होमी बाबाच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, तरी तुम्ही याचा घरी अभ्यास करावा.